आता इथे आहे ना संध्याकाळचे वाजले होते 6 आणि आज सगळ्यांनी ठरवलं, आम्ही गावाला होतो म्हणून माझ्या पप्पांनी ठरवले की आज ना आपण रायबाला बाहेर काढायचं आणि त्याला पहिल्यांदा गोट्याच्या बाहेर काढलेला आहे. तर तो असा कावरा बावरा होत होता ना, त्याला असं वाटायचं की मी किती पळू आणि किती नको. तर इथं पाहू शकता, इथं मोकळ्यावर ते पुढं वावर होतं ना, त्याच्यामध्ये त्याला पळावलं. पण इतका पळत होता ना तो, पाहू शकता तुम्ही, इतका पळत होता म्हणजे त्याला असं हेच नव्हतं होत. आणि त्याच्या पुढे आमचा जो डॉगी आहे त्याला आहे ना, म्हणजे त्याचं पळण्याचं कारण वेगळं आहे. त्याला काय वाटतं की हा कुठं पळून जाऊ नये म्हणून, म्हणजे ते काही पण असू दे, आमच्या शेळ्या असू दे किंवा कोणतं जनावर असू दे, तो काय करतो त्यांना अजिबात पुढं जाऊन देत नाही. म्हणजे तो पकडायचा प्रयत्न करत असतो त्यांना की कुठं जास्त पुढे पळून जाऊ नये. माहिती आहे बघा, कोणाची काय घाईन कोणाची. त्याच्यामुळे ना त्याला आहे ना आमच्या रायबाला पळताच येत नव्हतं. नाही तर तो पळायला लागला ना, ऐकत नाही. त्याच्यानंतरला मग त्याला आणून बांधला, कारण का म्हटलं नको, तो अजून छोटा आहे, आत्ताशी 5-6 महिन्याचा झालेला आहे तो. नंतरला याला काढला होता रायबाला शिवाला आणला पळून. शिवाला पळावलं नाही, फक्त राऊंड मारून आणले 4-5. कारण का त्याला कसं आहे, जागेवर ठेवलं ना तर त्याचं सगळं असं हे फिरून जातं, म्हणजे त्याला असा राग येतो. त्याला असं बघा कसा ओढतोय निसता. तर त्याला 2 माणसं लागतात आणि आम्ही गेलो ना मगच जास्त त्याला बाहेर बघा. ते तिथं सुद्धा आमचा हे आहे ना डॉगी, तर तो म्हणजे तसंच करतो, म्हणजे कोणालाच पुढं जाऊन नाही देणार, शेळ्या असला तरी पण नाही. आणि आमची कुठलंही जनावर असेल ना, म्हणजे गाई असू दे वासरू असू दे काही पण, तो बरोबर म्हणजे घरी घेऊन येणार. रस्सी पकडतो दाताने आणि ओढत ओढत आणतो. तर इतकं म्हणजे भारी, त्याला एवढं कळतं ना. तर तो म्हणजे एकदम म्हणजे माणसाला एवढं बोलतो ना आपण, हे नसतं तेवढं आमच्या याला आहे. तर पाहू शकता याला आहे ना 2-3 आणि ही बारकी चिल्ली पिल्ली त्या आमच्या शिवा पाठीमागं पळत होते. आमचा शिवा एकतर एवढा रागीट आहे ना. इथे ना शिवाला 2-4 राऊंड मारून आणले. त्याला जरा थोडंसं फिरवलं ना तर त्याला बरं वाटतं, कारण का तो जागेवरती असतो ना म्हणून. तर त्याला बाहेर काढायला काय नाही, पण तो एकट्या माणसाचं काम नाही, कारण का तो एवढा जबरट ओढतो ना तो. तर पाहू शकता इथं माझे मिस्टर आणि जावई आणि सासऱ्यांचं काम होतं. जावई आणि सासरे दोघं काम करतात हे. म्हणजे त्याला सारख्या शेतामध्ये मोकळं पळवत होते. 2-2 बघा रश्या लावलेला, तो एवढा रागीट आहे ना. तो जर हातातून सुटला ना तो भेटण्याचं काय चान्सच नाही. ह्याची गाय बघा काय आमच्या ह्याची वाघ्याची, त्या याचं नाव वाघ आहे, आम्ही त्याला वाघ्या म्हणतो. तर पाहू शकता, तर त्याचं किती पण. आणि इथं पाहू शकता, इथं एक घोडी, त्यातली आमची ही गंगा होती. ते गंगाना म्हणजे तिथं सुटली होती, ती चरत होती, ती काय भेटत नव्हती. म्हणजे तिला ना हाणत मग ती गेली दुसरीकडं. मग ती पळून पळाली, शेवटी ती घरी जाऊन गोट्यावरती जाऊन आतमध्ये गेली. तर तिकडनं ना ट्रॅक्टर येत होता, त्यामुळे ती जोरात पळाली.